हॅलो वॉरियर्स. 20 मिनिट्स चॅलेंज डे 22 मध्ये मी वॉरियर सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आपण पाहतोय डेली बेसिसवरती वोकॅबलरी, जी तुमची मुख्य परीक्षेची शिवाय ज्या ज्या परीक्षांना वोकॅबलरी विचारली जाते त्या प्रत्येक परीक्षेची तयारी करण्यासाठी फार जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आजच्या लेक्चरपासून थोडासा फॉर्मॅट, म्हणजे आजच्या लेक्चरचा तरी ॲटलिस्ट फॉर्मॅट थोडासा चेंज केला आहे. आपण डे 21 मध्ये जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिले, तर मी फक्त 10 शब्द घेतलेले. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो चेंज केलेला आहे तो असा आहे की आपण जस्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन न पाहता वन वर्ड सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन्स पाहतोय. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन असेल आणि क्वेश्चनच्या खाली जर तुम्हाला ऑप्शन्स असतील, याचा अर्थ 1 2 3 4 जे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल ते प्लस बाकीचे 3 शब्द, असे 4 शब्द तुमचे एकाच वेळेला होऊन जातील. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जो आहे तो आहे वन हू इज अवे फ्रॉम वन्स कंट्री. त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो? नेटिव्ह, फॉरेनर, अब्रॉड, लोकल. आता जेव्हा हे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, एक काम करा, स्वतः या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, देन करेक्ट आन्सर पहा आणि लेक्चरच्या शेवटी तुमचे 10 पैकी किती बरोबर आले हे मला न विसरता सांगा. ठीक आहे. सो पहिला जो क्वेश्चन होता वन हू इज अवे फ्रॉम वन्स कंट्री, त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो? याचं करेक्ट आन्सर काय असेल? ऑब्व्हियसली फॉरेनर. ठीक आहे. कारण नेटिव्ह म्हणजे जो तिथे राहणारा जो आहे, स्थानिक जो आहे, त्याच्यासाठी आपण नेटिव्ह हा शब्द वापरतो किंवा मूळ रहिवासी ज्याला म्हटलं जाईल. अब्रॉड म्हणजे परदेशामध्ये, आपण अब्रॉडला जाणार आहे म्हणजे परदेशामध्ये. आणि लोकल म्हणजे पण स्थानिक येतो, म्हणजे उरतो शब्द फक्त फॉरेनर. फॉरेनरची स्पेलिंग पाहून ठेवा, तुम्हाला करेक्ट स्पेलिंग किंवा स्पेल चेकमध्ये हे स्पेलिंग विचारलं जाऊ शकतं. सो फॉरेनर, अ पर्सन फ्रॉम अनदर कंट्री, म्हणजे दुसऱ्या देशातील जी व्यक्ती असेल तिच्यासाठी फॉरेनर हा शब्द जो आहे तो आपण वापरतो. सो फॉरेन म्हणजे फॉरेन कंट्री, तिथून आलेला तो जो असेल तो फॉरेनर, म्हणजे जो त्याच्या स्वतःच्या देशामध्ये नाही आहे, तो दुसऱ्याच्या देशात आहे असा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वन हू अटॅक्स फर्स्ट. अशी व्यक्ती जी पहिल्यांदा अटॅक करते. ठीक आहे. म्हणजे आता दोन लोकांमध्ये काहीतरी वाद सुरू आहे किंवा दोन लोकांमध्ये युद्ध सुरू आहे, दोन लोकांमध्ये भांडण सुरू आहे, जो पहिल्यांदा अटॅक करेल त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो? ऑप्शन काय आहेत? इन्व्हेडर, अटॅकर, अग्रेसर की डिफेंडर. हे शब्द कदाचित तुम्हाला माहिती असतील, माहिती नसतील तरी टेन्शन नाही, आपण त्याचे आन्सर्स पाहतोय. पण आधी स्वतःचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि देन तुम्ही इथले करेक्ट आन्सर पहा. म्हणजे फायदा काय होईल की तुम्हाला किती येते हेही तुम्हाला समजेल आणि जे चुकतंय ते तुमच्या जास्त परफेक्ट लक्षात राहील. ठीक आहे. सो जो पहिल्यांदा अटॅक करतो, वन हू अटॅक्स फर्स्ट, त्याच्यासाठी शब्द वापरला जातो अग्रेसर. अग्रेसर मराठीत शब्द आहे ना अग्रेसर, मराठीतला अग्रेसर म्हणजे जो पुढे असतो तो. सो इंग्लिशमध्ये अग्रेसर म्हणजे जो पहिल्यांदा आक्रमण करतो, तो जो पहिल्यांदा अटॅक करतो तो. ठीक आहे. सो प्रथम हल्ला करणारा, आक्रमणाची सुरुवात करणारा तो असतो अग्रेसर. नेटिव्ह हा मगाच्या ह्याच्यातला आला. अटॅकर म्हणजे कोण? जो हल्ला करतोय तो. मग इथे जरुरी नाही की पहिल्यांदा केलाय नंतर केलाय. अटॅकर म्हणजे जस्ट जो अटॅक करतोय तो. पण पहिल्यांदा जो अटॅक करेल त्याच्यासाठी अग्रेसर हा शब्द वापरला जाईल. देन डिफेंडर हा एक शब्द तुम्हाला इथे प्रश्नामध्ये दिसत असेल. डिफेंडर कोण असतो? जो बचाव करतोय, जो रक्षक आहे. रक्षकासाठी डिफेंडर हा शब्द वापरला जातो. डिफेंडर एक गाडी पण आहे आय थिंक. ठीक आहे. माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे. आणि मग इथे दुसरा एक शब्द राहिलाय इन्व्हेडर. इन्व्हेडर म्हणजे काय असतो? जो आक्रमक आहे, तो आक्रमक शैलीचा वगैरे आपण म्हणतो ना, सो आक्रमक म्हणजे इन्व्हेडर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तर तो आहे लॉस ऑफ मेमरी. एखाद्याचा स्मृतिभ्रंश होतो, एखाद्याची मेमरी जाते, एखाद्याला काहीही आठवत नाही, त्याला काय म्हटलं जातं? त्या आजाराला काय म्हटलं जातं? ऑप्शन्स काय आहेत? ॲम्नेशिया, क्रॅमर, लर्नर, अलेक्सिया. आता याच्यातला लर्नर हा शब्द तर तुम्ही एनीहाव एलिमिनेट कराल, कारण लर्नर कोण असतो? तुम्ही आहात लर्नर, मी आहे लर्नर. जे शिकत असतात, ते जो शिकणारा आहे तो असतो लर्नर. मग बाकीचे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये लॉस ऑफ मेमरीसाठी कुठला शब्द वापरला जातो? तो वापरला जातो ॲम्नेशिया. ॲम्नेशिया म्हणजे स्मृतिभ्रंश होणे, एखाद्या व्यक्तीची स्मृती जाणे किंवा एखाद्या व्यक्तीला काहीही न आठवणे, याच्यासाठी ॲम्नेशिया हा शब्द वापरला जातो. स्मरणशक्ती हरवणे, लॉस होणे मेमरीचा म्हणजे ॲम्नेशिया. ठीक आहे. मग इथे दुसरे जे शब्द आहेत क्रॅमर. आता आपल्याला ग्रामर हा शब्द माहितीये, ग्रामर म्हणजे व्याकरण असतं, पण क्रॅमर असा एक शब्द आहे, हा माहितीये का तुम्हाला? मला तरी माहिती नव्हता.
क्रॅमर म्हणजे कोण असतो? क्रॅमर हा 2 अर्थाने वापरला जातो. तसं तर एक तर काही विद्यार्थी असतात पहा एक्झामच्या आधी सगळं पाठांतर करतात. सो जो पाठांतर करणारा आहे त्याच्यासाठी क्रॅमर वापरला जातो किंवा काही शिक्षक असतात, काही पर्सनल ट्युटर्स असतात म्हणजे ट्युशन घेणारे असतात, जे एक्झामच्या जस्ट आधी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात, विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतात, विद्यार्थ्यांना प्रेडिक्टेड क्वेश्चन्स कुठले आहेत ते सांगतात. असे जे टीचर्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा ग्रामर हा शब्द वापरला जाईल. ठीक आहे. सो ग्रामरची तयारी करून घेणारा क्रॅमर. इझी. ठीक आहे. सो ॲम्नेशिया लॉस ऑफ मेमरी आहे. लर्नर शिकणारा आहे. ॲलेक्सिया. आता ॲलेक्सिया म्हणजे वाचता न येण्याची स्थिती. एखाद्या व्यक्तीला वाचता येत नाही. ॲलेक्सिया हा शब्द लक्षात ठेवा. हा विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायला जर कठीण जात असेल तर तुम्हाला येईल ॲलेक्सा डू दिस, ॲलेक्सा प्ले द सॉन्ग, ॲलेक्सा डान्स फॉर मी. नाही, डान्स नाही म्हणता येणार. ॲलेक्साला खूप सगळ्या ऑर्डर दिल्या जातात. सो ॲलेक्साला ऑर्डर कोण देतो? ज्याला वाचता येत नाही तो. असं लक्षात ठेवायचं. असं नसतं ते, पण असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो ॲलेक्सिया वाचता न येण्याची स्थिती आणि ॲम्नेशिया म्हणजे स्मृतिभ्रंश. द नेक्स्ट क्वेश्चन आहे विच हॅपन्स वन्स अ इयर म्हणजे वर्षातून एकदा होणारे. याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो? इयरली, डेली, ॲन्युअल की हाफ इयरली? आता इयरली आणि ॲन्युअल मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण याच्यामध्ये डिफरन्स काय पहा. जेव्हा आपण इयरली म्हणतो, इयरलीचा अर्थ होतो जे प्रत्येक वर्षी होतंय, दरवर्षी जे होतंय त्याला इयरली हा शब्द वापरला जाईल. पण ज्यावेळेला वर्षातून एकदाच होत आहे, आपण म्हणतो ना ॲन्युअल फंक्शन आहे. ॲन्युअल फंक्शन म्हणजे तो वर्षातून एकदाच होतोय. सो ॲन्युअल म्हणजे वार्षिक किंवा वर्षातून एकदा होणारे. ॲन्युअल हा शब्द आहे. तुमचं ॲन्युअल इन्कम किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे, असा जो प्रश्न विचारला जातो. डेली म्हणजे दररोज जे आहे आणि हाफ इयरली 6 महिने किंवा वर्षातून दोनदा जे होते ते. देन नेक्स्ट आहे विच डज नॉट बेअर द नेम ऑफ रायटर म्हणजे जिथे रायटरचं नेम जे आहे ते मेन्शन केलेलं नसतं. म्हणजे त्याला आपण थोडक्यात मराठीमध्ये एक शब्द आहे निनावी, विदाउट एनी नेम. त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो आणि हा MPSCने वारंवार विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. सो अँथोमॅनिया, आर्मामेंट, अनॉनिमस, असेंट. या चारीपैकी कुठला शब्द आहे? हा तुम्हाला माहिती असेल. हा आहे अनॉनिमस. अनॉनिमस म्हणजे असतो जो निनावी आहे, ज्याच्यावरती नाव नाहीये किंवा अज्ञात नावाचे, लेखकाचे नाव नसलेले, दॅट इज अनॉनिमस. त्याच्यावरती कुठलंही नाव नाही. काही काही मेसेजेस येतात पहा आणि खाली लिहिलेलं असतं अनॉनिमस म्हणजे कोणी लिहिले हे माहिती नाहीये, ज्ञात नाहीये असं. सो अनॉनिमस हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. विच डज नॉट बेअर द नेम ऑफ रायटर म्हणजे अनॉनिमस. मग बाकीचे जे शब्द आहेत, अँथोमॅनिया. अँथोमॅनिया हा एक असा शब्द आहे, काही लोकांना फुलांचं प्रचंड वेड असतं, म्हणजे नेक्स्ट लेवलचं वेड असतं की अगदी त्याला आपण वेडा म्हणू शकतो, इतकं जे वेड असतं. दॅट इज अँथोमॅनिया. अँथोमॅनिया हा शब्द लक्षात ठेवा. आर्मामेंट म्हणजे काय असतं? जी शस्त्र सामग्री आहे ती आर्मामेंट. आणि असेंट काय असतं? माझी असेंट नाहीये म्हणजे संमती. असेंटचा अर्थ काय असतो? संमती. ठीक आहे. असेंट हा शब्द लक्षात ठेवा, हा डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲनिमल्स लिव्ह इन वॉटर. ते प्राणी जे पाण्यात राहतात, पाण्यामध्ये राहणारे, ज्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जलचर. सो या जलचरांसाठी इंग्लिशमधला शब्द कुठला आहे? अफॅसिया, अक्वॅटिक, अनॉमली, अर्सेनल. आता याच्यातले अर्सेनल हा जो शब्द आहे ना, हा आयोगाने विचारलेला आहे. अनॉमली आय डोंट रिमेंबर की विचारलाय की नाही. अक्वॅटिक पण खूप वेळा विचारलं आणि याचं उत्तर पण आहे अक्वॅटिक. ठीक आहे. सो ॲक्वा प्युरिफायर, वॉटर प्युरिफायर म्हणतो ना आपण ॲक्वा. ॲक्वा म्हणजे पाण्याशी संबंधित जे असतं ते. सो अक्वॅटिक ॲनिमल्स लिव्ह इन वॉटर, जे पाण्यामध्ये राहतात, ज्यांना आपण जलचर असं म्हणतो किंवा पाण्यात राहणारे जे असतात ते. ठीक आहे. सो ॲक्वा इज इक्वल टू वॉटर. ॲक्वॅटिक म्हणजे जे वॉटरमध्ये राहतात ते, पाण्यामध्ये राहतात ते. बाकीचे जर शब्द आपण इथे पाहिले, आता इथे ॲक्वेरियमशी रिलेटेड दिले. बाकीचे जर शब्द आपण पाहिले, इथे एक शब्द दिलाय अफॅसिया. अफॅसिया म्हणजे एक ब्रेन डिसऑर्डर आहे ही. हा एक मेंदूचा आजार आहे. अफॅसिया हा एक मेंदूचा आजार आहे. या आजारामध्ये काय होतं की आपण कसे बोलतो किंवा आपण कसे लिहितो किंवा काही शब्द समजून घेण्यामध्ये होणारा प्रॉब्लेम, याला अफॅसिया. काही लोकांच्या बाबतीत असतं की त्यांना बोलायचं काहीतरी वेगळं असतं, पण ते काहीतरी वेगळंच बोलतात, त्यांना ते सांगता नाही येत, एक्सप्लेन नाही करता येत. दॅट इज अफॅसिया. ठीक आहे. त्याच्यानंतर अक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारा. अनॉमली. अनॉमली आता जर मॅरिड असतील
आणि ज्यांना बाळ असेल अशा लोकांनी मला सांगायचं, अशा मुलींनी मला सांगा स्पेसिफिकली, ॲनोमली स्कॅन केलं जातं. ॲनोमली स्कॅन हे कुठल्या महिन्यामध्ये केलं जातं? हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. इथे विचारायचा संबंध काय? सायन्समध्ये या टाईपचा जर क्वेश्चन आला तर माहिती असायला पाहिजे. ॲनोमली म्हणजे काय असतं? जे याच्यासाठी डायरेक्ट मराठी शब्द जर आपण पाहिला तर असंगती असते ॲनोमली म्हणजे. म्हणजे जे नॉर्मल नाहीये किंवा जे युज्युअल नाहीये. ठीक आहे. सो जर जी एखादी गोष्ट जशी असायला पाहिजे ती जर तशी नसेल, दॅट इज ॲनॉमली, म्हणजे असंगती दर्शवणारं काहीतरी आहे. ठीक आहे. अँड देन नेक्स्ट वर्ड आहे आर्सेनल. आर्सेनल तुम्हाला माहिती असेल, शस्त्रागार असं त्याला म्हटलं जातं. शस्त्रांचा साठा वगैरे जिथे ठेवला जातो, शस्त्रांचे आगार, शस्त्रागार. देन नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, ॲक्वॅटिक हा आपण पाहिला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे मर्डर फॉर पॉलिटिकल रिझन्स. लक्षात ठेवा, मर्डर, खून करणं, हत्या करणं, हे जे शब्द आहेत ना याचे मिनिंग वेगळे वेगळे असतात. मर्डर वेगळा असतो, किल करणं वेगळं असतं. तसं राजकीय कारणासाठी हत्या करणं, मर्डर फॉर पॉलिटिकल रिझन, याच्यासाठी एक स्पेसिफिक शब्द आहे. तो कुठला आहे? मर्डर, किल, असॅसिनेट, आर्सेनल. आर्सेनल तर आत्ताच आपण पाहिला, त्यामुळे तुम्ही हा एलिमिनेट कराल. इथे 3 मध्ये कन्फ्युजन होईल, पण त्यातही जर आपण गेस केलं तर हे काहीतरी वेगळं दिसतं, म्हणजे हे असू शकतं. तर अर्थात तेच उत्तर आहे. असॅसिनेट म्हणजे टू किल an important or public figure especially for political reasons, म्हणजे महत्त्वाच्या किंवा सार्वजनिक व्यक्तीची विशेषतः राजकीय कारणाने हत्या करणे, याच्यासाठी असॅसिनेट हा शब्द वापरला जातो. सो किल म्हणजे मारणे, मर्डर म्हणजे बेकायदेशीररित्या केलेली हत्या, असॅसिनेट म्हणजे महत्त्वाच्या व्यक्तीची सार्वजनिक कारणाने केलेली हत्या. ठीक आहे. सो हे शब्द. आणि आर्सेनल म्हणजे काय आहे? आपण आत्ताच पाहिलं, शस्त्रागार. नेक्स्ट क्वेश्चन आहे वन हू लिव्स ॲट द सेम टाइम ॲज अनादर. म्हणजे आत्ता माझ्यासोबत जे राहणारे आहेत किंवा माझ्याच काळातले, माझं जे वय आहे, माझ्या समवयस्क जे आहेत, ज्यांना आपण समकालीन असं म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यासाठी शब्द काय असं विचारलंय? टेम्पररी, कंटेम्पररी, को सिग्नेटरी की सेंचुनरी, सेंटेनरी असा हा शब्द आहे. सेंटेनरी की को सिग्नेटरी असाच हा शब्द आहे. ठीक आहे. सो जे सेम टाईममध्ये राहतात, ज्यांना आपण मराठीमध्ये समकालीन असं म्हणतो, त्याच काळात जगणारी जी व्यक्ती असते त्यांना म्हटलं जातं कंटेम्पररी. हा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलाय कंटेम्पररीच्या बाबतीत. सो अ पर्सन ॲट द सेम लिव्हिंग ॲट द सेम टाइम ऑर पिरियड ॲज अनादर, कंटेम्पररी. ठीक आहे. सो आपले जे समकालीन असतील किंवा आपण ज्यावेळेला इतिहासातल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती अभ्यासतो तर आपण समकालीन जे समाजसुधारक असतील ते एकत्रित अभ्यासतो. सो ते कंटेम्पररी झालं. ठीक आहे. मग सेम टाइम किंवा सेम पिरियडला असणारे कंटेम्पररी झाले. दुसरा एक शब्द याच्यामध्ये होता टेम्पररी. टेम्पररी म्हणजे जे शॉर्ट टाइमसाठी आहे, जे परमनंट नाहीये ते. मग इथे दुसरे 2 शब्द तुम्हाला दिसत असतील. याच्यात एक आहे को सिग्नेटरी. को सिग्नेटरी हा शब्द को सिग्नेटरी असा आहे. म्हणजे याचं काय म्हणतो त्याला, हा एकत्रित झालेला शब्द आहे. म्हणजे काय? तर ज्यावेळेला एखादी व्यक्ती एखाद्या करारावरती किंवा 2 वेगवेगळ्या पक्षांमध्ये जे करार, पक्ष, देश, जे पण असेल, 2 वेगवेगळे जे गट आहेत यांच्यामध्ये जर काही करार, ॲग्रीमेंट जे पण काही होईल, तिथे जे साइन करणारा जो व्यक्ती असेल, ज्या माणसाची सही त्याच्यावरती असेल, त्याला को सिग्नेटरी असं म्हटलं जाईल. ठीक आहे. आणि सेंटेनरी म्हणजे काय? तर थोडक्यात आपण याला शंभरी किंवा शताब्दी म्हणतो ना. 100 वर्ष झाल्यानंतर एखादी महत्त्वाची घटना घडली आणि तिला जर 100 वर्ष झाली तर त्याच्यासाठी शताब्दीसाठी सेंटेनरी हा शब्द वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तर क्वेश्चन नंबर 9, वन हू टोटली ॲब्स्टेन्स फ्रॉम अल्कोहोल ड्रिंक्स. हा तर इतक्या वेळा विचारला, आत्ता पण रिसेंटली आयोगाने विचारला की जो कम्प्लिटली अल्कोहोलपासून किंवा असे जे ड्रिंक्स आहेत त्यांच्यापासून दूर आहे. ॲब्स्टेन फ्रॉम म्हणजे तो त्यांच्यापासून दूर आहे. तो बिलकुल असे कुठल्याही प्रकारचे अल्कोहोलिक ड्रिंक्स जे आहेत ते अजिबात घेत नाही, असा जो असतो त्याला काय म्हटलं जातं? आयोगाच्या फेवरेट लिस्टमधला हा शब्द आहे. ठीक आहे. तर इथे एक शब्द दिलाय प्युरिटन, दुसरा शब्द आहे समारिटन, तिसरा आहे पेडंट आणि चौथा आहे टिटोटॉलर. ठीक आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे टिटोटॉलर. मी याची एक ट्रिक सांगितलेली होती तुम्हाला. टिटोटॉलर म्हणजे काय असतं तर टिटोटॉलर लक्षात कसं ठेवायचं? आय एम टोटल टी वाला, आय डोंट हॅव एनी अल्कोहोल. मी अल्कोहोल घेत नाही. आय एम टोटल टी वाला. टोटल टी वाला म्हणजे टिटोटॉलर. टिटोटॉलर. ठीक आहे. असा हा शब्द आहे. आणि मग दुसरे जे शब्द होते प्युरिटन. प्युरिटन म्हणजे असतं स्ट्रिक्ट अबाउट मॉरल रिलिजियस स्टँडर्ड्स. म्हणजे एखादी व्यक्ती
जी नैतिक गोष्टींवरती फार जोर देणारी असते, नैतिकतेवरती आधारित निर्णय घेणारी असते किंवा आपल्या तत्वांशी फार प्रामाणिक असते. मग ती तत्व मे बी तिची वैयक्तिक असतील किंवा जी रिलिजियस आहेत, धार्मिक आहेत, अशा व्यक्तीसाठी प्युरिटन हा शब्द वापरला जातो. आणि पेडंट हा शब्द असा आहे, ओव्हरली कन्सर्न विथ मायनर डिटेल्स. याच्यासाठी एक शब्द मागच्या व्होकॅब्युलरीमध्ये घेतलाय, होमवर्क आहे तुमचा, कमेंटमध्ये मला तो सांगायचा. जो अतिशय छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो, अगदी बारकाईने एखाद्या गोष्टीची काळजी घेणारा जो असतो, बारकाईने निरीक्षण करणारा, बारकाईने काम करणारा जो असतो, तो म्हणजे अगदी मायनर डिटेल्स बद्दल सुद्धा ज्याला कन्सर्न असतो, असा जो असतो त्याला पेडंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला, नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, तर तो आहे कंटेम्प्ट ऑफ गॉड. म्हणजे देवाबद्दलचे असे द्वेष पसरवणारे किंवा काय म्हणूयात आपण, अपमानास्पद असं वागणं जे असतं, कंटेम्प्ट ऑफ गॉड, त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो? ऑप्शन आहेत अथिझम, निहिलिझम, ब्लास्फेमी आणि अग्नोस्टिसिझम. अग्नोस्टिसिझम. तर याचा कंटेम्प्ट ऑफ गॉडसाठी जो शब्द वापरला जातो तो आहे ब्लास्फेमी, आणि हा पण आयोगाने रिसेंटली विचारलेला आहे. ब्लास्फेमी म्हणजे काय असतं, तर देव किंवा धर्माबद्दल अपमानास्पद किंवा अनादरपूर्ण बोलणं किंवा एखादी कृती करणं, आणि हे बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आपण पाहतो. सो दॅट इज ब्लास्फेमी. मग ज्यावेळेला अशा कृती घडतात त्यावेळेला असे शब्द हे न्यूजपेपरमध्ये वगैरे वापरले जातात, आणि मग आयोग असा शब्द विचारतो आणि मग आपल्याला वाटतं की हे काय विचारलंय, हे इथूनच येतं. ठीक आहे. सो ब्लास्फेमी म्हणजे देव आणि धर्माबद्दल अपमानास्पद किंवा अनादरपूर्ण बोलणं. अथिझम म्हणजे काय असतं, बिलीव्ह दॅट गॉड डज नॉट एक्झिस्ट. काही व्यक्ती असतात ज्या असतात नास्तिक, त्यांचं असं म्हणणं असतं की देव नाहीच आहे. ते जे असतात ते आहेत अथिझम, म्हणजे नास्तिकता, अथिझम. ठीक आहे. अथिस्ट म्हणजे जो देवाला मानत नाही तो नास्तिक. मग इथे दुसरा एक शब्द आहे ॲग्नोस्टिसिझम. ॲग्नोस्टिसिझम म्हणजे ज्याला आपण अज्ञानवादी किंवा काहीतरी एक असाच शब्द आहे. ठीक आहे. मराठीतला एक्झॅक्टली शब्द मला आठवत नाहीये, बट या टाईपमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, अनसर्टनिटी अबाउट वेदर म्हणजे गॉड एक्झिस्ट करतो की नाही करत. म्हणजे त्यांचं म्हणणं त्यांना माहिती नाही, आहे पण नाही, नाही पण नाही, माहितीच नाही आहे आम्हाला. म्हणजे आहे याचाही पुरावा नाही आणि नाही याचाही पुरावा नाही. असं नाही की ते देवाला मानतच नाहीत किंवा असंही नाही की ते देवाला मानतातच. दॅट इज ॲग्नोस्टिसिझम. ब्लास्फेमी आत्ता पाहिला. आणि निहिलिझम म्हणजे काय असतं, डिनायल ऑफ इनहेरंट मिनिंग ऑर व्हॅल्यू. निहिलिझम म्हणजे असतं की जे कुठल्याही व्हॅल्यूला, कुठल्याही मूल्यांना डायरेक्ट हे नाहीच आहे असं म्हणतात. म्हणजे काही नेक्स्ट लेवलचे जे गुन्हेगार असतात, आपण मूव्हीजमध्ये वगैरे पाहतो, त्यांच्यासाठी कुठलंच मूल्य, कुठलीच तत्व म्हणजे काहीच मॅटर नाही करत. दॅट इज निहिलिझम. ठीक आहे. जे नेक्स्ट लेवलचे आपण म्हणूयात की म्हणजे दयाभाव वगैरे तर नाहीच आहे त्यांच्याकडे, पण नेक्स्ट लेवलचे ते या सगळ्या गोष्टींना मानतच नाहीत. दॅट इज निहिलिझम. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण जरी असं म्हटलं असं की वोकॅब्लरीमध्ये आपण डेली 10 वर्ड्स घेणार आहोत, तरी सुद्धा आज आपण एकूण 40 वर्ड्स जे आहेत, 40 असतील ऑलमोस्ट, एवढे शब्द जे आहेत ते आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर आणि वोकॅब्लरी एकाच ठिकाणी हवी असेल, आणि मी सध्या विचार करते की वॉरियर सुप्रिया हा एक असा प्लॅटफॉर्म मला बनवायचा आहे जो मुख्य परीक्षा पास होण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन ठरेल. म्हणजे पेपर 1, पेपर 2ची तयारी तुमची याच प्लॅटफॉर्मवरती व्हायला पाहिजे. म्हणजे मेन्ससाठी जे पण काही उपक्रम मी घेऊन येईन किंवा जे पण लेक्चर्स मी घेऊन येईन, मी विचार करते की वॉरियर सुप्रियावरती मेन्स ओरिएंटेड कंप्लीट गायडन्स जो आहे तो तुम्हाला मिळावा. म्हणजे जर तुम्ही हा एक चॅनल प्रॉपरली फॉलो केला तर मेन्स क्वालिफाय व्हायला काहीच अडचण नसावी. सगळे मेन्स रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्या इथे पोस्ट करण्याचा मी विचार करते. आत्तापर्यंत हा चॅनल फक्त इंग्लिश ग्रामर आणि वोकॅब्लरीशी संबंधित प्लस काही मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे होते, बट याला मी मुख्य परीक्षेकडे घेऊन जाण्याच्या विचारात आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं, वॉरियर सुप्रियाला आपण वन स्टॉप सोल्युशन बनवूयात का मुख्य परीक्षेसाठी? जर तुम्हाला वाटत असेल की येस आपण असं बनवायला पाहिजे, सो तुम्ही OSS असं टाईप करू शकता, वन स्टॉप सोल्युशन, किंवा तुम्ही जस्ट मेन्स असं टाईप करू शकता. म्हणजे मला कळेल की तुमचं मत काय आहे. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की नो, ओनली इंग्लिश ग्रामर अँड वोकॅब्लरी, तसंही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. कारण तुमचं मत डेफिनेटली माझ्यासाठी मॅटर करतं. सो आजचं हे सेशन तुम्हाला युजफुल वाटलं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तरही द्या.
आणि सगळे शब्द जे आहेत ते रिवाईज करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. हे लेक्चर जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल, हा पॅटर्न मी फॉलो करावा वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.